इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। छत्रपति संभाजीनगर में एक नई वारदात सनसनीखेज। सिडको परिसर में गणेश मंडल की जगह को लेकर हुई विवादात में एक व्यक्ति की उसी के घर के सामने निर्मम हत्या कर दी गई। घटना पत्नी और परिजनों के सामने हुई, जिससे सारे इलाके में दहशत का माहौल फैला हुआ है। सूत्रों के अनुसार गणेश मंडल की जगह पर बैठने को लेकर दो गुटों में झगड़ा हुआ। विवाद बढ़ते ही आरोपी ने धारदार हथियार से व्यक्ति पर हमला कर दिया। पति की मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी गई। आइए देखते रहिए न्यूज मास्टर, हर पल हर वक्त हर घटना। पाठीवर 16 बार होते, 16 बार त्यांच्या किडनीला लागलं आणि जायच्या आधी माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारून टाकलं। त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती, 100 वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू, पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू। त्यांनी खरंच करून दाखवलं। काल काहीच कारवाई नाही केली। खूप वेळेस लगे 1-2 नाही, कमीत कमी 50 वेळेस त्यांना त्यांची विरुद्ध तक्रार दिली होती। ते म्हणत होते काही होऊ द्या, मग आम्ही येतो म्हणे। काहीच कारवाई नाही केली। त्या आरोपीला, सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं, पूर्ण टोळी होती त्यांनी 50 जणांची, आणि आमचे घराचे फक्त 2-3 मेंबर एवढे जण हल्ला करायचे, त्यांना सुद्धा जेलात टाकून जन्मठेप झाली पाहिजे। तुम्हाला असं वाटतंय का पोलिसांच्या वेळेत हस्तक्षेप केला असता ती घटना टळली असती? हो, टळली असती। आज माझा नवरा जिवंत असता, त्यांनी काही केलं नाही म्हणून आज काय नाव आहे आपलं? म्हणे माझं कोणीच काही करत नाही म्हणे, मी येत जात राहतो म्हणे, आणि माझ्यासाठी फोन वगैरे कॉमन म्हणे मी करून दाखवीन म्हणे। करून दाखवलं काल। धमकी देत होती ती, भरपूर धमकी देत होती ती, आणि एवढं करून ती तिला माघारी घेतली होती। हे काही बोलत नव्हते, माझे माणसं कोणी बोलायसारखे नव्हते। त्यांनी यांच्यावर आरोपी घेतल्या, त्यांनी मारहाण करायची धमकी दिली आणि घरात शिरून मारलं त्यांना, आणि माझ्या भावाच्या डोक्यात रोड टाकला, माझ्या भाऊच्या डोक्यामध्ये रोड टाकला, त्याला इतकरी मारून फेकल्या। 16 चाकूच्या वर माझ्या भाषेच्या अंगावर गेले। त्यांनी फार घशापासून तोडलेलं आहे, घशाच्या नासा सोड तोडलेलं आहे त्यांनी माझ्या भाषेच्या प्लॉटवरून वाचवली। खूप वर्षापासून तो प्लॉट आमचा आहे, त्यांनी आमच्या प्लॉटवर अतिक्रमण केलं। तिथं ढोल लावले, तिथं गणपती बसवणार आहे, तिथं दररोज ते गणपतीची ढोलची रिहर्सल घेतात। प्लॉट आमचा आहे, ती तिकडे राहता आणि आम्हाला उगाच परेशान करतात। आमच्याच प्लॉटवरून, आमच्याच घरासमोरून आम्हाला मारहाण करतात। खूप वेळेस त्यांनी आम्हाला मारहाण केली। जेव्हा पी सिडकोवाले लोक त्याचे ढोल घेऊन जायचे, ते आम्हाला मारहाण करायचे, तेव्हा कंप्लेंट द्यायची, कोणीच काही ऍक्शन घेत नव्हतं। सगळे दाबादाबी करायचे केसेस, ते पैसे द्यायचे, सगळे केसेस दाबादाबी करायचे। त्या बाईनं चाकू हातात दिलं मुलांच्या, काय सांगितलं, असं चाकू फिरवा म्हणे, त्याच्या पोटात मरतील म्हणे, तसे मरणार नाही म्हणे। तिला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे।